हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक भक्त सांगत होता की रात्री 2 जण आले, मला पकडून घेऊन गेले. चांगले धिप्पाड आणि दिसायला भेसूर होते. नेऊ लागले. तसं मी त्यांना विचारू लागलो की बाबांनो कुठे नेत आहात? तर म्हणाले की चल धर्मराजाच्या दरबारात. जेव्हा धर्मराजाच्या दरबाराच्या जवळ पोहोचत होतो तेव्हा मला आठवण आली की मला तर हे धर्मराजाच्या दरबारात नेऊच शकत नाहीत. तर मी त्यांना म्हणालो की बाबांनो आम्ही धर्मराजाच्या दरबारात नाही येऊ शकत. आम्ही तर कबीर साहेबांचे शिष्य आहोत. त्यांचा आत्मा आहे. तुम्ही कसं घेऊन चाललात? सोडा मला. त्यांनी नाही सोडलं मला. मी त्यांच्याशी भांडू लागलो. धक्काबुक्की झाली आमची. मग त्यातला एक जण म्हणाले की बाबा तू असं कर, आधी विचारून ये. धर्मराजांना विचारून ये की हा सांगत आहे इतक्या दृढतेने की तुम्ही आम्हाला नेऊ शकत नाही, तर जा. तर त्यातला एक जण माझ्यापाशी उभा राहिला आणि दुसरा आत गेला. त्याने आत जाऊन विचारलं की असा असा एक जण आहे, त्याचं अमुक अमुक नाव आहे, तो म्हणतोय की मी कबीरजींचा भक्त आहे आणि तुम्ही मला नेऊ शकत नाही. आमच्याशी भांडू लागला. आता त्याचं काय करायचं? धर्मराज म्हणाले भाई, त्यांनी त्याचं खातं तपासलं आणि म्हणाले अरे मलाही गोत्यात आणाल, सोडून द्या याला ताबडतोब. तर तो धावत पळत आला. येताच म्हणाला अरे सोडून द्या याला. धर्मराज असं म्हणाले की तुम्ही मलाच गोत्यात आणाल, हा तर त्या परमशक्तीचा अंश आहे, तुम्ही याला कसं काय आणलं मूर्खांनो? म्हटलं आपलाच आदेश होता. तर म्हणाले लवकर सोडून द्या. तर म्हणाला मी परत आलो. तर जेव्हा माझे डोळे उघडले, माझं शरीर काम करत नव्हतं, जसं पॅरालिसिस होतो, अर्धांगवायू, आणि घाम फुटला सगळ्या शरीराला. मग मी हळूहळू नॉर्मल झालो. मग मला ते सगळं आठवलं की बापरे केवढा गहजब झाला, मी तर मेलो होतो. आणि मग दुप्पट विश्वास पक्का झाला की नक्कीच हे सत्य आहे. परमात्म्याची जी वचनं आहेत ती सगळी सत्य आहे. तर काय म्हणतायत? ते मूर्ख मनवा काळ की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, वो तो हरदम साथी है. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. ग्याबन गऊ काट के डाली, कैसी करी ढठाई, कह सिकंदर इसे जीवित कर दे, जब मानो तेरी खुदाई. ग्याबन गऊ काट के डाली, कैसी करी ढठाई, कह सिकंदर इसे जीवित कर दे, जब मानो तेरी खुदाई. गऊ बच्चा तत्काल जवाई, फिर दूध दुआती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. इंद्रमती पर काल झपट्या, सतगुरु करी सहाई, कमाल कमाली जीवित कीने, सत कबीर दुआई. इंद्रमती पर काल झपट्या, सतगुरु करी सहाई, कमाल कमाली जीवित कीने, सत कबीर दुहाई. सिकंदर की जलन बुझाई, वो तो करामाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है. मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु
हरदम साथी है। बिजली खान पठान समझाया और अब्राहिम सुल्तानी, हिंदू राजा वीर सिंह ने सिख गुरु की मानी। बिजली खां पठान सुलझाया और अब्राहिम सुल्तानी, एक हिंदू राजा वीर सिंह ने सिख गुरु की मानी। वेद कतेब कहें एक कहानी, कोई जात न पाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। जो चाहे सो कर दे सतगुरु, जो चाहे सो कर दे परमेश्वर, बरम पड़ो ना मत कोई, सेऊ दड़ पे शीस चढ़ाया, पाछे करी रसोई। जो चाहे सो कर दे सतगुरु, भरम पड़ो मत कोई, सेऊ दड़ पे शीस चढ़ाया, पीछे करी रसोई। माँ बेटे की 84 खोई, या कथा बताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। जगन्नाथ का मंदिर बचाया, जल्दी न करी चढ़ाई। जगन्नाथ का मंदिर बचाया, समुद्र न करी चढ़ाई। साहेब कबीर के तेज के आगे फीका पड़ गया भाई। जगन्नाथ का मंदिर बचाया, समुद्र न करी चढ़ाई। साहेब कबीर के तेज के आगे फीका पड़ गया भाई। विपर रूप धर देई दुहाई, मेरी नहीं पार बसाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। राज दरबार में साहेब कबीर ने पग पर डाला पानी। जगन्नाथ के पांडे के पैर की या पड़गी अग्न बुझानी। राज दरबार में साहेब कबीर ने अपने पग पर डाला पानी। जगन्नाथ के पांडे के पैर की या पड़गी आग बुझानी। दूत भेज के पूछे कहानी, ज्यों की त्यों ही पाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। उबलते तेल के बर्तन में डाले वो बंदी छोड़ कबीर। शेख तकी के मंत्र से तेल की ठंडी करी तासीर। उबलते तेल के बर्तन में डाले वो बंदी छोड़ कबीर। शेख तकी कह मंत्र से तेल की इसने ठंडी करी तासीर। उंगली डाली न सही पीड़, सिकंदर को मूर्छा आ जाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। परमेश्वर कबीर को काटन चला, वो शेख तकी जलील। आर पार तलवार निकल जा, फिर भी समझा नहीं खलील। साहेब कबीर को काटन चले वो शेख तकी जलील। आर पार तलवार निकल गई, फिर भी समझा नहीं खलील। भाग गया ना लाई ढील, साहेब को हंसी आ जाती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता, क्यों सताती है सतगुरु, अपना साथी है सतगुरु, हरदम साथी है।
शेख तकी ने जुल्म गुजारे, 52 करी बदमाशी, खूनी हाथी आगे डाले, वो बांध जूड़ अविनाशी। शेख तकी ने जुल्म करे, ये 52 करी बदमाशी, खूनी हाथी आगे डाले, बांध जूड़ अविनाशी। हाथी डर से भाग जासी, दुनिया गुण गाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनवा काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। झूठा प्रचार किया किसी मूर्ख ने, कबीर करे भंडारा, 2 रोटी का साधन ना था वह भेख जुड़ा अतिवार्या। झूठा प्रचार किया किसी मूर्ख ने, कबीर करे भंडारा, 2 रोटी का साधन नहीं था भेख जुड़ा अतिवार्या। बन आया के 100 बन जारा, यो होता ही माती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। जीवा दत्ता ने सुख के खूंट पर ली परीक्षा वारी, परमेश्वर कबीर के चरणा अमृत से हरी होगी वह सुखी डारी। जीवा दत्ता ने सुख के खूंट पे ले परीक्षा भारी, परमेश्वर कबीर के चरणामृत से हरी हुई वह डारी। कबीर बट से वो जाता पुकारी, दुनिया देखण जाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गण का माई। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गण का माई। गंगो दक्षी सी में भर के मदराजों पीवे वाई। रविदास कबीर जी हाथी चढ़ चाले, संग ले ली गण का माई। गंगो दक्षी सी में भर के मदराजों पीवे भाई। 64 लाख ने भक्ति बहाई, मूर्ख को नहीं प्रतीत आती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। गुरु रामदेवानंद जी ने दया करी, राम नाम का प्याला, सत्य नाम का मंत्र दे के ये किया ज्ञान उजियाला। गुरु रामदेवानंद जी ने दया करी, प्या राम नाम का प्याला, सत्य नाम का मंत्र देकर किया ज्ञान उजियाला। चरणों के माँ रह रामपाला, अब भक्ति मन भाती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। मूर्ख मनुआ काल की चिंता क्यों सताती है, सतगुरु अपना साथी है, सतगुरु हरदम साथी है। आता पुण्यात्म्यांनो, आपण या परमेश्वराचं ज्ञान नसल्यामुळे अन्य सगळ्यांना भगवान मानलं एका कबीरजींना सोडून, आणि परमात्म्याला परमात्मा मानल्याशिवाय आपल्याला तो भगवंताचा लाभ मिळणार नाही। जसं बाभळीचं झाड आपण आंब्याचं समजून लावलं होतं, कुणी कैरचं समजलं, कुणी झाड समजलं, आणि अन्य काही जणांनी इतर रोपं लावली आंब्याचं समजून, पण आपल्याला आंबे मिळणार नाहीयेत।
आपण सगळ्यांना देव मानलं, हनुमानजींनाही देव मानलं, खाटू श्यामलाही देव मानलं. आम्ही कुठे एखादा बाबा मेला त्याची कबर बांधून ठेवली, मंदिर समाधी बांधून ठेवली, त्यालाही देव मानलं. आणि आपणहूनच 4 विटांचं बांधकाम करून तिथं डोकं टेकवू लागलो. आणि मग अन्य कुठल्या साधना सांगितल्या आहेत, परमात्मा आठवण करून देत आहेत. आप लिप आप पोते आप बनावे ओई और उस पे बुढ़िया फिर पोते मांगे, देखा कल कहाँ खोई. ओई मातेची पूजा करतात ह्या बायका. स्वतःच बनवतात, एका स्त्रीचा चेहरा वाटेल असं चित्र काढतात. आजकाल तर बाहेरूनच आयतं चित्र आणतात. पूर्वी स्वतःच हाताने चित्र काढत असत, त्याला घागरा नेसवून मोठे मोठे हात लावत असत, एवढे मोठे मोठे. आणि मग त्याच्यासमोर हात जोडून ही म्हातारी म्हणते, हे माते, मला नातू दे, माझ्या घरात सुख राहू दे. तूच लिंपलस, तूच पोतलस, त्या ठिकाणाला चिखलाने लिंपत होतीस, आणि तूच बनवलीस ती मूर्ती, तूच उभं केलंस ते सगळं. आणि मग तिच्यासमोरच तू पदर पसरतेस की तू माझं रक्षण कर. तिच्याकडे नातू मागतेस, तेव्हा अक्कल कुठे जाते? परमात्मा म्हणतात, जाटी पूजे पीपल पूजे और सिर तुलसा के हो और दूध पूत में खैर राखिए नो पूजू हो. तो ही तर कमालच झाली. म्हणतायत जँडीची पूजा, पिंपळाची पूजा आणि तुळशीची पूजा. आणि मग यांच्या पुढे हात जोडून म्हणतायत की आमच्या दूध दुभत्याचं रक्षण कर. हे आधी स्वतःचं तर रक्षण करू देत. हे पिंपळ आणि हे तुळशीला, यांना बकरी खाते. तर परमात्मा म्हणतात की आपण यांनाही देव मानलं, पण देवाला देव नाही मानलं. कमालच झाली. आता परमेश्वर कबीरजी आपल्याला आठवण करून देतात, जसं तुम्हाला रात्रीच्या वेळी सत्संग ऐकवला होता, त्यात सांगितलं होतं की ते परमात्मा सतलोकातून चालत येतात, गती करून येतात. ते वरती राहतात 3ऱ्या लोकात, मुक्तिधामात, सतलोकात. एक तर हा काळाचा मृत्यूलोक आहे, 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे. आणि याला क्षरपुरुषही म्हणतात, त्याला ब्रह्मसुद्धा म्हणतात, जे श्री ब्रह्माजी, विष्णूजी, महेशजी यांचे पूज्य पिता आहेत. आणि दुसरा लोक जो आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे, अक्षर पुरुषाचं आहे, परब्रह्मचं आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात 16व्या श्लोकात क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष असे 2 प्रभू सांगितले आहेत. आणि 17व्यात म्हणतात की उत्तम पुरुष तू अन्य आहे. वास्तवात श्रेष्ठ पुरुष जो परमात्मा तो या दोघांहून अन्य आहे. तर तो त्या 3ऱ्या लोकात, सतलोकात राहतो. तिथून तो गतीने, विजेच्या वेगाने क्षणार्धात इथे येतो. नानक साहेबजी म्हणतात, नीच जात परदेसी मेरा छन आवे छन जावे बे. की एका क्षणी पृथ्वीवर आणि पुढच्या क्षणी सतलोकात गेलेला दिसतो तो. नीच जात, ज्याला तुम्ही विणकर म्हणता, तो पूर्ण परमात्मा आहे, तो परदेशी. तिथून तो सचखंडातून गती करून येतो, आपल्या प्रिय आत्म्यांना भेटतो आणि मग त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करतो. ह्याच आपल्या महिम्याप्रमाणे, आपल्या गुणांच्या आधारे ज्याविषयी सद्ग्रंथ सांगतात ते परमात्मा आदरणीय गरीबदास साहेबांना भेटले होते, गाव चुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणामधले. आणि त्या चांगल्या आत्म्याला, त्या नेक आत्म्याला जसे ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, वेदांमध्ये असंही प्रमाण दिले की ज्याप्रमाणे आकाशातील वीज एखाद्या विशिष्ट धातूवरच पडते, अन्य ठिकाणी नाही, तसंच ते परमात्मा चांगल्या आत्म्यांकडेच आकर्षित होतात. आपल्यासारख्या अडाण्यांकडे येऊन ते काय करणार, जे ऐकतील पण आचरणात आणणार नाहीत. जसं 64 लाख शिष्य झाले होते परमात्मा कबीरजींचे, जेव्हा ते परमात्मा बनारसला एका विणकराच्या रूपात राहत होते, तेव्हा त्यांना इतकं सुख दिलं होतं की विचारही करू शकत नसतील. ह्या ईश्वराच्या कृपेने त्यांना नामस्मरणामुळे मोठा लाभ झाला होता. आणि मग परमात्म्याने परीक्षा घेतली होती की भगवंताला हे कसे जाणतात, केवळ सुखांना परमेश्वर मानत आहेत की माझ्या खऱ्या रूपाशी त्यांचा परिचय आहे. तर सगळे पळून गेले होते भगवंतांना सोडून. ती सांगेन कथा वेळ येईल तेव्हा.
ते परमेश्वर गरीबदास साहेबजींना भेटले होते त्या चांगल्या आत्म्याला, तेव्हा ते 10 वर्षांचे होते. गरीबदास साहेबजी शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता, जाट परिवारातील गरीबदासजींचा. 10 वर्षांचं मूल आपल्या शेतात गायींना चारत होतं. तिथं गोपाळ बनून गेले होते. तिथून परमात्मा त्यांच्या आत्म्याला सचखंडात घेऊन गेले होते. तो मुलगा मृत झाला होता, त्याचं शरीर अचेतन झालं होतं. गावकरी त्याला गावात घेऊन आले होते. अंतिम संस्कारांची तयारी करत होते. 5-6 तास लागले होते ह्या सगळ्या प्रोसेसला. परमात्मा त्या आत्म्याला वरती घेऊन गेले. गरीबदासजींच्या आत्म्याला ब्रह्मलोक दाखवला, विष्णुलोक, शिवलोक, धर्मराजाचा लोक, दुर्गाचा लोक, ब्रह्मलोक, आणि मग जिथे तो काळ 1,00,000 जीवांना खातो ते स्थान दाखवलं. मग सचखंडला घेऊन गेले. तिथे परमात्म्याने आपलं सत्यरूप दाखवलं आणि मग त्या प्रिय आत्म्याला परत आणून सोडलं. मग त्या गरीबदास साहेबजींनी त्या परमात्म्याच्या महिम्याचं ॲफिडेव्हिट दिलं. अमृतवाणीनं ते बोलले. परमात्म्याने ते ज्ञान फीड केलं होतं गरीबदास साहेबजींच्या अंतर्मनात. आता जसं की आपण ऐकलं की त्या परमेश्वराने कसे कसे चमत्कार करून दाखवले जे भगवंतच करू शकतात, परंतु तरीसुद्धा आपण त्यांना परमात्मा मानलं नाही, परमात्मा म्हणून त्यांचा स्वीकार केला नाही, म्हणूनच आपण भटकत आहोत. ते परमात्मा ज्ञान देण्याच्या उद्देशानं इथं येतात आणि असं सांगतात की तुम्ही हिंदू आणि मुसलमान 2 नाही आहेत. शीख आणि ईसाई हे भिन्न नाही आहेत. तुम्ही माझी मुलं आहात. तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी वेगवेगळे वाटले गेले आहात. आज मी तुमच्या समक्ष उभा आहे. मी तुमचा भगवंत आहे. तुम्ही माझी मुलं आहात. मी तुमचा पिता आहे. पण हे काळाचे दूत आपली इतकी दिशाभूल करतात. आपल्या परमात्म्याला साक्षात समोर उभा असूनही ओळखू शकत नाहीत. एवढे आपण अबोध होऊन जातो. आता काय सांगतायत भगवान कबीर परमेश्वरजी? मैं रोवत हूँ सृष्टि को, ये सृष्टि रोवे मोहे. कह कबीर हमरे वियोग को, समझ न सकता कोई. गोता मारूं स्वर्ग में, जा बैठूं पाताले. कह कबीर ढूंढता फिरूं मैं अपने हीरे मोती लाल. तुम्ही हिरे मोती आणि लाल आहात त्या परमात्म्याची. हे पुण्यात्म्यांनो, तुम्हालाच शोधत आहेत परमेश्वर. आता जसं हे ज्ञानगंगा नावाचं पुस्तक तुमच्यापर्यंत पोचवलं परमात्म्याने आणि ते आपण वाचून तुम्ही खेचले जात आहात. कारण हा दास जो आहे त्या कबीर परमात्म्याचा असं समजा की जसे भंगारवाले असतात ना, भंगारवाले, आणि ते आपल्या नोकरांना पाठवतात रस्त्यावर की बाबा हा घेऊन जा चुंबक. ते काय करतात, लोखंड आणून भंगारवाल्याला देतात. भंगारवाला त्याचं वजन करून त्याच्या हिशेबाने त्यांना पैसे देतो, त्यांचा पगार. तर ते काय करतात, चुंबक बरोबर ठेवतात आणि त्या चुंबकाला दोरीने बांधून तो जमिनीला घासत ओढत नेतात. जे लोखंडाचे कण असतात ते त्याला चिकटतात आणि ते काढून त्यांना ते आपल्या झोळीमध्ये ठेवतात आणि जे कंकर दगड असतात ते खालीच राहतात. मग ते लोखंडाचे कण जे मातीतच राहिले असते, पडून राहिले असते, त्यांचं अस्तित्व नष्ट झालं असतं, ते परत आले कुठे, कारागिराकडे. त्यांनी मग त्यापासून पुन्हा एखादी नवीन वस्तू, जसं एखादा चमचा तयार केला, किती छान अवजार बनवलं, म्हणजे त्यांचा सदुपयोग झाला. तसंच आपणही ह्या संसाररूपी दगडांमधले लोखंडाचे कण होतात, स्टीलचे कण होतात, परमात्म्याचे हंस होतात आणि ह्या परमात्म्याने हे चुंबक फेकलं सगळीकडे आणि आपण त्याला चिकटून येत आहात आणि आता तुमचं नवीन जीवन सुरू होईल. तर गरीबदास साहेबजींनी परमात्म्याची ओळख पटल्यानंतर प्रभूचा महिमा एक कलमतोड वर्णन केलं आहे. कबीर परमेश्वरजींचा महिमा सांगताना गरीबदासजी म्हणतात की ते कशा प्रकारे आम्हाला समजावून सांगत असत. हिंदू आणि मुसलमानांना समजावून सांगत असत की तुम्ही चुकीची साधना करत आहात. आता परमात्मा काझी मुल्ला जे मुसलमान धर्माचा विपर्यास करणारे होते त्यांना सांगत असत आणि इकडे
पंडित, ब्राह्मण, पंडे आणि ह्या नकली मंडलेश्वरांना सांगत असत की तुम्ही साधना चुकीची सांगत आहात, तुम्हीच परिचित नाही आहात, या भोळ्या जीवांची दिशाभूल करून त्यांना काळाच्या जाळ्यात अडकवून ठेवत आहात. तर सत्य सांगितल्यामुळे परमात्म्यांचे, कबीरजींचे ते सगळे शत्रू झाले होते. कोण? मुल्ला आणि काझी आणि पंडित आणि ते त्या काळातले गुरुवर्य हिंदू धर्माचे. परमात्मा काय सांगत असत? काशी जोरा दीन का ये काजी खिलस करंत, गरीबदास उस सरे में झगड़े आन पड़नते. सुन काजी राजी नहीं आप अल्लाह खुदा है, गरीबदास किस हुक्म से तुमने ये पकड़ पछाड़ी गाय. आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीरजी मुसलमान काझींना सांगत असत की तुम्ही कोणाच्या आदेशावरून या गायीला मारलं? मांस खाण्याचा उपदेश कुठल्या पुस्तकात लिहिला आहे? ज्याप्रमाणे तुम्हाला काल रात्री पवित्र बायबलचा परिचय करून दिला होता, उत्पत्ती ग्रंथाच्या आणि अध्याय क्रमांक 1 मधल्या श्लोक क्रमांक 26 आणि 27 मध्ये स्पष्ट केलं आहे, 28 मध्ये, की परमात्म्याने म्हटलं की मनुष्याला माझ्यासारखं, माझ्याच स्वरूपाचं बनवणार, आणि तशीच परमात्म्याने मनुष्याची रचना आपल्यासारखीच केली, नर आणि नारी म्हणून त्यांची उत्पत्ती केली. मग त्यांना आदेश दिला की तुम्ही मांस खाऊ नका. केवळ पृथ्वीवर जी बिया असलेली रोपं आणि फळ देणारे वृक्ष आहेत, ही फळं ही तुम्ही खाऊ शकता. कोणालाही मांस खाण्याचा आदेश नाहीये परमात्म्यांचा. आणि पुण्यात्म्यांनो, गरीबदासजी साहेब म्हणतात की कबीर साहेब असं सांगत असत, नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया. की नबी मोहम्मद आदरणीय आहेत, नमस्कार आहे त्यांना. ते तर अल्लाचे रसूल बनून आले होते, त्यांनी हे जुलूम केले नाहीत. नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया. आणि हजरत मोहम्मद यांचे त्यावेळी 1,80,000 अनुयायी झाले होते. म्हणतात 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर चलाया. शपथ आहे त्या महापुरुषांची ज्यांनी असा जुलूम कधी केला नाही जो तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. हे पुण्यात्म्यांनो, मुसलमान धर्माला जवळजवळ 1400 वर्ष झाली. यात वाईट गोष्टींनी घर करणं काही मोठी गोष्ट नाही. जसा हा शीख धर्म आहे, हा जास्तीत जास्त 500 वर्ष जुना आहे. आणि गुरु ग्रंथ साहेब आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यात वाचून पहा की कुठे मांस खाणं किंवा दारू पिणं असं लिहिलंय का. आणि हे म्हणून घेत आहेत शीख, आणि कापा बकरे, प्या दारू. आणि एवढ्या कमी वेळात या पवित्र धर्मात किती वाईट प्रवृत्ती शिरल्या. तो तर 1400 वर्ष जुना झालाय. आणि आता जर या वाईट प्रवृत्तींचा अंत झाला नाही तर 800 वर्षांनंतर शीख धर्मात येणारे लोक असं सांगतील की आमचे गुरुजीही असेच खाणारे पिणारे होते. ही त्यांची स्वतःची चूक आहे. त्या महापुरुषाने कधी स्पर्शही केला नव्हता. तर इथे काय सांगत आहेत? नबी मोहम्मद नमस्कार है, राम रसूल कहाया, 1,80,000 को सौगंध जिन नहीं कर्द चलाया. मग काय सांगतात? अरस कुरस पर अल्लाह तकत है. वा वा. अरस कुरस पर, अरस म्हणजे आकाशाच्या, कुर्स म्हणजे अंतिम टोकावर. अरस कुरस पर अल्लाह तकत है और खालिक बिन नहीं खाली, वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. काय सांगतायत की त्या परमेश्वराचं, कबीर भगवानांचं, अल्लाहू अकबरांचं अरस कुरस पर अल्लाह तकत है, अधर दुलीचे पडे गुरुवन के. म्हणजे अधर म्हणजे वरती, दलीच्या
म्हणजे बसण्याचं स्थान, ठिकाण. त्याला आपण सिंहासनही म्हणतो, तख्तही म्हणतो. तर म्हणतात अरस कोरस पर अल्लाह तकत है. आणि खालिक म्हणजे परमात्म्याशिवाय असा कण सुद्धा नाहीये, म्हणजे त्याच्या नजरेच्या बाहेर एकही जीव नाहीये. और वो पैगंबर पाक पुरुष थे जे 1,80,000 हजरत मोहम्मद पैगंबर यांचे अनुयायी झाले. आणि अन्य जे कोणी ईसाजी मुसाजी असे जे महापुरुष झाले असं म्हणतात, ते पवित्र आत्मा होते. ते असा जुलूम करत नव्हते जसा तुम्ही करत आहात आणि करायला लावत आहात. अरस कुर्स पर अल्लाह तकत है, खालिक बिन नहीं खाली, वो पैगंबर पाक पुरुष थे साहेब के अब्दाली. आता त्याच दृष्टिकोनातून आम्ही सांगतो आहोत की कोणत्या पुस्तकात लिहिले जो जुलूम तुम्ही करीत आहात. कारण परमात्म्याने जो आदेश द्यायचा होता, पवित्र बायबलमध्ये उत्पत्ती ग्रंथात 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी जे काही सांगायचं होतं, ऐकायचं होतं, आदेश द्यायचा होता, विधान बनवायचं होतं, ते सांगून निघून गेले. आता ह्या कुराण शरीफमध्ये तुम्ही वाचा, जवळजवळ 60% विवरण पवित्र बायबलमधलंच आहे. आणि हे आदमजींना आपला आदिपुरुष मानतात, दोन्ही धर्म, ईसाई आणि मुसलमान धर्माचे अनुयायी. तर बाबा आदम जे आहेत आणि त्याचंच विवरण आहे तिथं पवित्र बायबलमध्ये. आणि परमात्म्याने जो आदेश दिला होता की कुणी मांस खायचं नाही, हा आहार आहे तुमचा, बीज असलेलं धान्य जसं गहू, चणे, ज्वारी, बाजरी हे जे काही आहे, आणि बाकी काजू, खिसमिस, सफरचंद, संत्री असे छान मेवा दिलाय भगवंताने, आणि मग अभक्ष खावं. आणि तिथे मग त्यानंतर जसं पवित्र बायबलमध्ये तुम्हाला पुढे वाचायला मिळेल, त्यात काय लिहिलंय की अशा खूरवाल्यांचं मांस नाही खायचं, अशा पशूंचं मांस खा, अशांचं नका खाऊ. हे त्यांचं, कोणाचं विधान आहे? देवाचं नाहीये. हे कुणा फरिश्त्याने किंवा कुणी अन्य देवाने वा कोणा महात्मा पुरुषाने आपले विचार त्यात लिहिले, तो ईश्वराचा आदेश नाहीये. आणि जर त्या परमात्म्याच्या विधानाला न मानून आपण कुणा अन्य देव अथवा फरिश्त्याचा आदेश पाळला, तर भगवंताच्या विधानाला आपण तोडत आहोत. जसं एका ठाणेदारासमवेत मित्रता होती कोणा व्यक्तीची, त्याने आपल्या ठाणेदार मित्राला सांगितलं की माझा सहवासी, माझा शेजारी मला खूप त्रास देतो आहे आणि मी त्याला सर्व प्रकारे प्रार्थना केली, माझं मानत नाहीये, काही प्रयत्न करा. आता त्या दरोगाजींनी सांगितलं आपल्या मित्राला की मार त्याला काठी, मग बघतो मी. आता मित्राचा आदेश पाळून त्या व्यक्तीने दरोगाजीचा आदेश मिळताच त्या अधिकाऱ्याचा आपल्या शेजाऱ्याबरोबर भांडण केलं आणि त्याच्या डोक्यावर काठी मारली. मारताच तो मेला. आता राजाचं विधान होतं की कुणी कुणाची हत्या केली तर त्याला मरणाची शिक्षा मिळेल. आता त्या नालायकाने एका अधिकाऱ्याच्या आज्ञेचं पालन करून राजाच्या विधानाचा भंग केला, ज्या कारणाने त्याला मृत्यूची शिक्षा झाली, त्याला फाशी लागली. तर पुण्यात्म्यांनो, परमेश्वराचा आदेश आहे की मांस खायचं नाही मनुष्यासाठी. फलदार वृक्ष आणि बीजदार रोपं, नथिंग एल्स. आणि मग पुढे जाऊन कोणा फरिश्त्याने, जसं आपण पाहिलं पवित्र बायबलमध्ये असं प्रमाण आहे की कुणी फरिश्ते येऊन काही सांगतात, असा असा बकरा बळी द्या, जसं आपण पाहिलं असेल हिंदू धर्मात. भूत म्हणालं कोणामध्ये की मी भैरव आहे, बकरा चढवा, दारू पिणार. आता मुलीचा बाप म्हणाला की तू हलवा खा. मग ते घाबरतात आणि म्हणतात की याला बकरं पण कापा आणि दारू पण पाजा. आणि तरीही तो धुमसत राहतो, कारण की सद्भक्ती आणि भगवंताची दया याच्याशिवाय आपत्ती टळू शकत नाही. दुप्पट पाप वाढवतात ते. तर तो आदेश जर त्या पवित्र बायबलमधील कुठे लिहिलेला आहे, तर तो त्या परमात्म्याचा आदेश नाही, कोणा ठाणेदाराचा आदेश आहे. आणि त्याचं पालन केल्याने आपण दोषी होणार आहात, आपल्याला सजा मिळेल, शिवू पण नका. सुनका जी राजी नहीं आप अल्लाह खुदा,
गरीबदास किस हुक्म से तन पकड़ पछाड़ी गाय। आता कबीर साहेबांच्या महिम्याला गरीबदासजी वर्णन करतायत आणि सांगतायत कबीर साहेबांची आणि त्या काझींची वार्ता। परमात्मा कबीर म्हणतायत की हे काझी, तू कुणाच्या आदेशाने ही गाय मारलीस, हत्या केलीस तिची। आणि मग सांगतायत ही गाय काय आहे। गौ हमारी मात है पीवत जिसका दूध है, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूद। आता जिचं आपण दूध पितो तिला आईच्या दृष्टीने पाहतो। पहिली गायच असायची आपल्या भारतवर्षामध्ये, म्हैस नव्हती। आता गाय पण माता आहे आणि म्हशीचं दूध पीत असाल तर म्हैस पण माता आहे, आणि बकरीचं दूध पीत असाल तर बकरी पण माता आहे, म्हणजे आदरणीय आहे ती। मग तिचं मांस खायचं तर काय म्हणतात की गौ हमारी माता है पीवत जिसका दूध, गरीबदास का जी कुटिल तन कत्ल किया औजूद। गौ अपनी अम्मा है तापर छुरी नबा, गरीबदास घी दूध को ये सब ही आत्म खावे। आता परमात्मा परमेश्वर कबीरजी किती म्हणजे आपल्या हिताची गोष्ट सांगत होते, परंतु ते स्वार्थी व्यक्ती परमात्म्याचे शत्रू बनत चालले। कि गौ आपणी अम्मा है इस पे छुरी न बा, आणि कबीर साहेब म्हणतात की गरीबदास इस घी दूध को सब ही आत्म खा, म्हणजे गाय ना हिंदूंना मना करते दूध प्यायला ना मुसलमानांना, आणि म्हणतात मग तिचं मांस खाता। आता एक गाय जवळजवळ 6-7 वेळा वासरू देते आणि जवळजवळ 10 वर्षांपर्यंत किंवा 7-8 वर्षांपर्यंत दूध पाजते तुम्हाला। तुम्ही तिचं दूध प्या आणि मांस तर एकदा खाऊन तुम्ही फस्त केलत आणि पापाचे भागीदार बनलात। तुमचं पण पोट भरेल, तुमच्या मुलांचं पण पोट भरेल, आणि विनाज्ञानाने तुम्ही पापाचे भागीदार बनता, गायीचं मांस खाता। काझींनो, ही तुमची प्रोसिजर चांगली नाहीये, तुम्ही चुकीचं करताय, भगवानाचे दोषी बनताय आणि बनवताय। आता काय म्हणतायत, ऐसा खाना खाइए माता के नहीं पीड़े, गरीबदास दरगह सर तेरे गल में पड़े जंजीरी। काजी पटक कुराने को उठ गए सिर पीटे, गरीबदास जो ला कही ये बानी अकल अधीठ। आता जशी ज्ञानचर्चा होत होती, परमात्मा त्यांना ही शिकवण देत असत, त्यांना सांगत असत की तुम्ही असं करू नका, तुम्ही पापाचे भागीदार होत आहात। म्हणतात ते काझी आणि मुल्ला त्यांच्याबरोबर इतकं, कारण की तिथं बसलेले इतर उपस्थित लोक ह्या गोष्टीशी सहमत होत असत की कबीरजी बरोबर सांगतायत, आणि त्यांची पंचायत व्हायची। तर सांगत होती की तिथे कुराण शरीफ पण सोडून गेले आणि निघून गेले तिथून, म्हणाले की आम्ही राजाकडे तक्रार करू यांची, हा निकम्मा माणूस आहे। आणि काय म्हणाले, जुल्हा दीन बिगाड़िया काजी आए फेरे, गरीबदास मुल्ला मुरुग अपनी अपनी बेरे। आता काझी मुल्ला उठून निघून गेले, गोष्टी होत होत्या, शेकडोंच्या संख्येने भक्त मुसलमान आणि हिंदू उपस्थित होते। तर काझी मुल्ला उठून निघून गेले, त्यांना परत पकडून आणलं की जाऊ नका, बसा, चर्चा तरी करा, मग बसले। आता परमात्मा काय सांगत आहेत, मुर्गे से मुल्ला बनो तुम मुल्ला फेर मुर्ग, गरीबदास दो जग धसोगे तुम न पावे नहीं स्वर्ग। आता काय सांगत होते की परमात्म्याचं विधान आहे, आज कोंबड्याला तुम्ही कापत आहात, बकरी गायींना कापत आहात, पुढच्या जन्मात काझी तू तर कोंबडा होशील, कोंबडा, और मुर्गा होगा काझी, ये तेरी गर्दन काटेगा। हे तुमचं टीट फॉर टॅट सदैव होणार आहे। तर असा जुलूम करू नकोस की तुला कोंबडं बनून पुन्हा येऊन त्याला डोकं द्यावं लागेल। मग काय म्हणतायत, काजी कलमा पढ़त हो और बाँचो फेर कुराने, गरीबदास इस जुल्म से तेरे डूबे दोहू जिहान। की एकीकडे तर तुम्ही कलमा वाचता, जसे मंत्र असतात ना, मंगलाचरणम असं वाचतात, आणि गायत्री मंत्र यजुर्वेदाच्या 36व्या अध्यायाचा 3रा श्लोक आहे ज्याला वाचत असत। तर ते तर सांगत होते तुम्ही पवित्र वाणी कलमा तर वाचत आहात भगवंताच्या महिम्याचा,
आणि तिकडून गायी कापताय. अरे ही काय मस्करी आहे. एकीकडे तुम्ही भक्ती करताय आणि जुलूम करताय त्याच्याबरोबरच. काजी कलमा पढ़त हो तुम और बच्चो फिर कुराने. ह्या पवित्र ग्रंथाला पण वाचताय आणि मग तुम्ही गायी बकरी कोंबडं कापताय. गरीबदास इस जुल्म से थरे डूबे दो जिहान. म्हणजे दोन्ही स्थानं बिघडून जातील. ना तुम्ही इथले राहाल आणि ना तुम्ही स्वर्गात जाऊ शकाल. इथेही तुम्ही बर्बाद व्हाल आणि पापाचे भागी व्हाल. आता परमात्मा दोन्ही धर्मांना सांगत असत, म्हणजे काझी आणि मुल्ला आणि पंडितांना, दोनों दीन दया करो मानो बचन हमारे. गरीबदास गौसूर में एक बोलन हारे. ओय होय. आता किती विनम्रतेने बोलतायत कबीर परमेश्वर की दोन्ही धर्म दया करा आणि माना वचन माझे. आणि कबीर साहेब म्हणतायत की डुक्कर आणि गायीमध्ये एकाच प्रकारचा जीव आहे. मग काय सांगतायत? सूर गऊ में एक है गाय भखो न सूरे. गरीबदास सूर गऊ का दोहों का एक नूरे. मुल्ला से पंडित भय पंडित से भय मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्ल मुसुल्ले. आता काय म्हणत आहेत की हिंदू धर्माचे पंडित म्हणत की हे मुल्ला काझी हे मुसलमान काफिर आहेत, आणि मुसलमानांचे काझी आणि मुसलमान म्हणायचे की हिंदू काफिर आहेत. आता कबीर साहेब म्हणतायत, पहा आज तुम्ही पंडित आहात हिंदू धर्मामध्ये आणि उद्या तुमचा मृत्यू होईल, तुम्ही मुसलमान धर्मामध्ये जन्म घेऊ शकता आणि मग आपण काझी पण बनू शकाल. आणि काझी आज मुसलमान धर्मामध्ये आहे तर उद्या हिंदू धर्मात जन्म घेऊन तो पंडितही बनू शकेल. तुम्ही आपसातील हे वादविवाद सोडून सहज असं आपसात कॉम्प्रोमाइज करून घ्या. मुल्ला से पंडित भवे और पंडित से भव मुल्ले. गरीबदास तज बैर भाव तुम कर लो सुल्लम सुल्ले. हिंदू झटके मारे ही ये मुसलम करें हलाले. गरीबदास दो दीन का थरा होगा हाल बेहाल. आता पहा किती आपापली चतुरता दाखवत आहेत. हिंदू की पंडित पण बळी चढवतात या मातांना, बदनाम करतात की काली तर सांड मागते, काली माई आणि फलानी माई बकरी खाते, तर ती माता खा आणि घ्या हे सगळं, पुरवा तुमच्या जिभेचे चोचले. तर म्हणतात हे काय सांगतायत हे चतुर गुरु हिंदूंचे की आम्ही तर पशुला ज्याला बळी देतो ना त्याला एका झटक्यात मारून टाकतो, त्याला त्रास नाही होत, त्याला जाणवत नाही दुःख, तेव्हा बळी चढवतो, आम्ही पाप नाही करत. आणि मुसलमान काय म्हणतात, आम्ही तर कलमा वाचत असतो आणि हळूहळू त्याला मारतो की त्याला त्रास होऊ नये. मूर्ख बनवतायत. या तुमची मान कापतो, ही अशी कापूया, यांची हिंदू कापतात तशी, आणि मुसलमानांची कापाची तर अशी हळूहळू, काळीच फाटेल तुमचं. तर काय सांगतायत परमात्मा? पुण्यात्म्यांनो, जसं वाजिदजी सारख्या पुण्यात्म्याने राज्य त्याग केलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, आणि शेख फरीद सारख्या मुसलमान महापुरुषाने आपलं तन्मन वेचलं परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी, विहिरीमध्ये लटकत होते वरती झाडाला पाय बांधून, आणि 12 वर्षापर्यंत तपश्चर्या करीत होते. सुकून गेलं सगळं शरीर, शरीरावर मांस नाही राहिलं, अस्थिपंजर दिसू लागले जेव्हा कावळे आले त्याचे डोळे खाण्यासाठी, आणि शरीरावर कोणतीही खाण्यासारखी गोष्ट नजर येत नव्हती त्यांना. आणि विचार केला की हा माणूस मेला आहे. तेव्हा शेख फरीदने सांगितलं की हे बंधू कावळ्यांनो, तो मुसलमान होता, मुसलमान मांसाला शिवत नाहीत, मुसलमान तो आहे जो मांसाला हात पण लावत नाही. शेख फरीदने सांगितलं होतं, कावळ्यांनो, माझे डोळे नका खाऊ, मला अल्लाच्या दर्शनाची आशा आहे. माझ्या शरीरावर तुम्हाला कुठेही उरलेलं मांस दिसलं तर ते मांस खा माझं, पण माझे डोळे नका खाऊ, मला भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे. तर पुण्यात्मा ते असतात मुसलमान ज्यांनी कधी मांस शिवलं नाही आणि स्वतःचं बलिदान दिलं की माझं सर्व काही खाऊन टाक पण मला मालिकचं दर्शन होणार नाही, अशी अवस्था करू नकोस. आणि जर जी प्रोसिजर तुम्ही करून ठेवली आहे, हलाल करून, कलमा वाचून
आणि वरती मशिदीत जाऊन आवाज लावतो मुल्ला किंवा काझी की हे अल्ला, ह्या आत्म्याला, बकरीच्या आत्म्याला श्रेष्ठ स्थान द्या. आता परमात्मा काय सांगतात कबीरजी? जय या रूह तैं भिस्त पठाई, तो कर तदबीर कबीला भाई. कबीर परमात्मा त्या काझी आणि मुल्लांना सांगत असत की जर तू आपल्या या प्रोसिजरला, ह्या वे ऑफ वर्शिपला स्वर्गात जाण्याचं मानत असशील, तुला कॉन्फिडन्स असेल, तर आपल्या कुटुंबाला पाठव, त्यांना कर हलाल सगळ्यांना. आदेश दे भगवंताला की यांना स्वर्गात ठेवा, माझा परिवार येत आहे. जर कुणी मंत्री बनला आणि त्याला कुठे प्लॉट अलॉट करण्याचा आदेश आला तर तो बकऱ्याचा नंबर येऊ नाही देणार. आपल्या मुलाचा, आपल्या नातेवाईकांचा, पत्नीचा, भावाचा, बहिणीचा सगळ्यात आधी फॉर्म भरेल. बकऱ्याचा कोण नंबर येऊ देईल? तर सांगायचा अर्थ असा की जर तुमचा यावर पूर्ण विश्वास आहे की हा बकरा अशा प्रकारे बकरा हलाल करण्यामुळे आणि हा कलमा वाचण्याने जर ते स्वर्गात जात असतील तर बकऱ्याचा नंबर कोणी येऊ सुद्धा देणार नाही. तर परमात्म्याच्या या खऱ्या खऱ्या गोष्टींनी, सच्चाईने सारे सगळे चकित झाले. कारण की राज तजना सेज है और सहज तरिया काने और मान बढ़ाई ईर्षा ये दुर्लभ तजनाई ये. आणि ह्या त्यागाशिवाय ईश्वर नाही मिळू शकत. हिंदू झटके मारे ही ये, मुस्लिम करें हलाले, गरीबदास दोनों दीन का थारा होगा हाल बेहाल. तिथे पहा तुझी कशी नशा उतरेल. बकरी कुकड़ी खा गए ये गऊ गधारा सूरे, गरीबदास उस भिस्त में तुमसे अल्लाह दूरे. भगवंत तर जवळ पण येणार नाहीत तुमच्या अशा नालायकांच्या. रब की रूह मारते और खाते मोरे मोरे, गरीबदास उस नरक में नहीं खुन्नी को ठोरे. घोड़े ऊंट अटक नहीं ये तीतर क्या खरगोश है, गरीबदास इसे कुकर्मी से अल्लाह है सो को से. सुन मुल्ला उपदेश तू कुफर करे दिन रात, गरीबदास हक बोलता और मारे जीव अनाथ. एकीकडे म्हणतायत की मी हक्क म्हणजे अगदी बरोबर करीत आहे आणि मारतोय, या अनाथ जीवांना मारत आहे आणि म्हणतोय मी ठीक करतोय, मी बरोबर करतोय, मी चांगलं करतोय. सुन काजी कलिया किया ये जाड़ सुवाद रे जंद, गरीबदास दरगाह में तेरे गळ में पडेगा फंद. आता काय सांगत आहेत की कसं खाणं खावं. बासमती चावल पके, बासमती चावल पका और गरत खांड टुक डारे, गरीबदास करो भक्ति ही ये कूड़े काम निवारे. आता खाण्याविषयी काय सांगतायत की बासमतीचा भात बनवा आणि त्यात साखर आणि तूप, देशी तूप घालून खा आणि भक्ती करा, ही बकवास सोडून द्या. बासमती चावल पका गरत खांड टुक डारे, गरीबदास करो बंदगी ये कूड़े काम निवारे. मग काय सांगतायत? फुलका धोवा दाल कर अलवा रोटी खाए, गरीबदास का जी सुन ये मिट्टी मांस ना पकाए. सांगतायत बाबांनो, फुलके आणि डाळ छान बनवून खा आपली, मुगाची, आणि हलवा रोटी बनव आणि जास्त काही करू नकोस. गरीबदासाचं हे एवढं ऐक आणि हे मटन मांस बनवू नकोस. रोजे रखें और खून करें फिर तस्बीले हाथ, गरीबदास दरगह सरेतन बहुत करी है घात. कबीर साहेब सांगतायत की दिवसा तर तुम्ही उपवास करताय, व्रत ठेवताय भगवंताचं, आणि संध्याकाळी ते कर्म बिघडवून टाकलं. कोंबडा मारला, बकरा कापला, हा सगळा मूर्खपणा. काजी खिलस उठाए दे तज रोजे की रीत, गरीबदास अल्लाह भजो ये समय जावेगा बीत. काजी राजी क्यों हुआ जो हती अल्लाह की रूह, गरीबदास छूटे नहीं ये लेखा दूबर दू.
आता या प्रकारचे विचार परमात्मा त्यांच्या हितासाठीच देत असत काझी, मुल्ला आणि पंडितांना. परंतु परमात्म्याची वाणी आहे की कहे साची माने बुरी यही परीक्षा नीच, की त्यांच्या हिताचं सांगावं तर ते मात्र मांडतात वाईट. हेच सगळ्यात नीच. आता परमात्म्याचे तर हिंदू पण त्याचीच मुलं आहेत आणि मुसलमान पण त्याचाच आत्मा आहे. आता हे तर त्याला माहीत आहे त्या परमात्म्याला की हे काळाद्वारे प्रेरित आहेत. काळ इच्छितो की त्यांच्या कर्मांना बिघडवा, यांना पुन्हा नरकात टाका, यांचे डोळे न उघडो, वा यांना कुत्रं गाढवं बनून सोडून द्या. मात्र यांना परमात्म्याचा पत्ता न लागो, सत्याचं ज्ञान न होऊ दे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? दिगंबर दास टरके. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, नांदेड. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 19 सप्टेंबर 2019. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? याच्या अगोदर आम्ही 3 देवाची भक्ती करतो, ब्रह्म विष्णू महेशाची भक्ती करत होतो. मी साधू होऊन 17-18 वर्ष फिरलो. 17-18 वर्ष पायी पायी खूप फिरलो. कुल्लू, मनाली, वैष्णवदेवी ही पायी यात्रा असते साधनेची त्यांच्या. ती साधना करत करत फिरत फिरत गांजा प्यायचा आणि भरपूर माझ्या शरीराची पूर्ण हानी झाली आणि दुर्दशा झाली माझी. का परत गिरनार पर्वतावर मी 6 वर्षे तपश्चर्या केली. 6 वर्षे तपश्चर्या करून बी तिथं बी हे माझी मनस्थिती बराबर नव्हती. तिथून परत फिरत फिरत रामेश्वर, कन्याकुमारी, किष्किंधा अशी भ्रमण करत करत साधू संतांसोबत भीक मागायचे दानासाठी. इकडं तिकडं, इथं भंडारा आहे, तिथं भंडारा आहे. साधू म्हणायचे चला गुरुभाई त्या भंडाऱ्यामध्ये जाऊ, दक्षिणा आपल्याला मिळेल. तिथून तिकडं जायचं, तिथून परत तिकडं जायचं. असं पैशासाठी पळापळी खूप होती माझी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वी जी भक्ती साधना करत होतात त्यामध्ये आपण साधू झाला होतात आणि साधनेसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे काही आज तीर्थस्थळं आहेत त्या स्थळी जाऊन आपण साधना करत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारावी असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी रामेश्वरून फिरत फिरत येते वेळेस मला संत रामपालदास महाराजांची शिष्यमंडळी पुस्तकाची सेवा करत होती. त्यांनी 2 पुस्तक दिली मला, ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग. त्या पुस्तक वाचल्यानंतर मला ते खूप छान वाटले आणि त्याच्यामध्ये मनस्थिती माझी पूर्ण बदलायला लागली. म्हणजे नशा जो गांजा वळून माझी दशा झाली ते त्याच्यामध्ये काही बी हे नव्हतं ना. त्याच्यामुळं मी ते पुस्तक खूप आवडलं मला आणि परत त्या ह्याच्याकडे गेलो मी संत रामपालदास महाराजांच्या शिष्याकडं. त्यांना विचारलं बाबा हे कुठे भेटतील मला. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चाने मला घेऊन गेली नामदीक्षा केंद्रापर्यंत. तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं केस काढावं लागतील, जटा उतरावं लागतील तुम्हाला, हे रुद्राक्षाच्या माळा काढावं लागतील, हे भेस बदलावं लागणार आहे, पण भीक मागायचं बंद करावं लागणार आहे. म्हणलं इथपर्यंत परमात्मासाठी मी घर सोडलेलं होतं. म्हणलं हे बी करू. काढलं ना की लगेच केस उतरून रामपालदास महाराजांच्या नामदीक्षेसाठी मी पॅन्ट शर्ट घालून तयार झालो. नामदीक्षा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं काम करून खावं लागेल तुम्हाला. म्हणलं आता काम कोण देणार आहे मला, मी 20 वर्ष फिरलो आहे, माझ्यानं काम काय होणार आहे. मग त्यांनी असं हे करून मी बाहेर निघाल्याबरोबर एक आला साधा व्यक्ती आणि त्यांनी सांगितलं मला तुम्ही काम करू शकता का. मी म्हटलं हो मला जरूरत आहे. त्यांनी मला काम दिलं 18,000 रुपये पगारीचं आणि तो कंपनीमध्ये कामाला लावलं मला. ते काम करत करत मी गुरुजीची भक्ती करत होतो. सर, जसं आपण आता उल्लेख केला की आपण साधू भ्रमण करत असताना संत रामपालजी महाराजांचे शिष्य आपल्या संपर्कात आले आणि त्यांनी आपल्याला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं. त्या पुस्तकातलं ज्ञान आपल्याला पटलं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात.
तर मला हे विचारायचं आहे की आपण स्वतः एक साधू आणि संत म्हणून ओळखले जात असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचं अशी काय गोष्ट आवडली किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये असं काय आकर्षण आपल्याला जाणवलं की आपण जो पूर्वीचा साधूचा वेश सोडून त्यांच्या शरणात आलात? संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक होती त्यांच्यामध्ये पूर्ण शास्त्रानुकूल भक्तीचा मार्ग होता आणि ती वाचल्यानंतर सरळ सरळ समजायसारखे होते. आमची जे होते पहिलेचे पूर्वीचे जे साधू होतो मी, ती पूर्ण काळाची भक्ती होती. ती गांजा पियायचे, चरस पियायचे, पैसे मागायचे, तरी पण जीवाला शांती नाही मिळायची. इकडं पळायचं तिकडं पळायचं, अजून काय बी काही हे दिलं तर अजून मागायचं त्याला, अशी ती धावपळ होती आणि मन विचलित राहायचं. पण गुरुजींच्या जे पुस्तक वाचल्यानंतर जे समाधानी आणि शांती होती आणि शास्त्रानुकूल भक्ती होती, त्याच्यामध्ये खूप समाधानी होती. म्हणून हे मी भक्ती स्वीकारली. सर, जेव्हा आपण ही भक्ती स्वीकारली त्यानंतर संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे किंवा त्यांच्या दिलेल्या गुरुमंत्रामुळे आपल्याला काय काय अनुभव किंवा काय काय लाभ प्राप्त झालेत? पहिला लाभ मला मोक्ष मार्ग मिळाला, मोठा लाभ झाला आहे. आणि दुसरा आर्थिक लाभ भरपूर झाला. किती सांगलं तर कमी आहे ती का. तिसरा लाभ, माझी शारीरिक परिस्थिती खूप बेकार होती. गांजा ओढून ओढून माझं शरीर एवढं हे होतं की 30-40 किलो माझं वजन नव्हतं. माझ्या शरीराला व्याधा खूप होत्या. दमा यायचा, खोकला यायचा, भेंडके बलगम पडायचा. याच्यातून मुक्तता मिळाली संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर. आणि लाभ, शारीरिक लाभ भरपूर झाला आणि आर्थिक लाभ बी भरपूर झाला मला. सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला शारीरिक आणि आर्थिक स्वरूपात लाभ प्राप्त झालेत, तर ह्या आपल्या अनुभवातून आपण इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल? संदेश तर देऊ शकत नाही मी, पण विनंती करू शकतो त्यांना की ही भक्ती जी आहे शास्त्र अनुकूल भक्ती आहे. आणि परमात्मा जे संत रामपालजी महाराजांचे जे पुस्तक आहेत ते वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की हे त्याच्यामध्ये काय ज्ञान आहे. वाचून तुम्ही टी व्हीवर सत्संग बघा आणि त्याच्यातून माहिती घ्या आणि गुरुजीच्या शरणामध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर लाभ मिळला जाईल. सर, जसं तुम्ही आज श्रोत्यावर्गाला सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान तुम्ही समजून घ्या, ऐकून घ्या आणि त्यातून आपल्या संत रामपालजी महाराजांच्या मिशनमध्ये जोडून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. या भावनेतनं जर एखाद्याला वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्हीवर जो सत्संग चालतो त्या चॅनलमध्ये खाली मोबाईल नंबर येतात, ते नंबर नोट करून घ्यायचा आणि ते नोट करून त्या फोनवर विचारायचं कोण्या ठिकाणी येऊ. प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची व्यवस्था आहे की कोणीही निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकते आणि फोन करून तुम्ही विचारू शकता आणि ते नामदान घेऊ शकता. सर, आता जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे सत्संग बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर प्रसारित होतात आणि सत्संगादरम्यान टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती भेटू शकते आणि तेथे जाऊन तो साधक अगदी निःशुल्क नामदीक्षा घेऊ शकतो. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.